नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। 400 वर्षांनंतरही शिवरायांचा जगात डंका वाजतोय। महेंद्र शेठ घरत यांचे शिवरायांना किल्ले रायगडावर अभिवादन। रयतेच्या राजासाठी जीवाची बाजी लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि या कामी त्यांनी 18 पगड जाती धर्मातील मावळ्यांना स्वराज्यात सामील करून घेतले होते। वारकरी परंपरेतील समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता हा विचार स्वराज्याची पायाभरणी करणारा ठरला। शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हिताची आणि स्त्रियांच्या सन्मानाची कसोशीने काळजी घेतली। गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली। शिवरायांनी राज्य व्यवहार कोश तयार करून मातृभाषेतून कारभार हाकण्याचा पायंडा पाडला। तोच कित्ता पुढे संभाजी महाराजांनी गिरवला। अखेरच्या श्वासापर्यंत स्वराज्यनिष्ठा सोडली नाही। तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। त्यामुळे 400 वर्षांनंतरही शिवरायांचा जगात डंका वाजतोय। ते जगाचे मॅनेजमेंट गुरु आहेत। गनिमी काव्याद्वारे शिवरायांनी भल्या भल्या बलाढ्य शत्रूंना चारी मुंड्या चित केले। त्यामुळे रायगड किल्ल्यावर शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे शिवरायांच्या विचारांना बळकटी देण्यासाठी जनचळवळीची मोहीम सुरू केली आहे। ती अतिशय महत्त्वाची आहे। शिवरायांच्या विचाराला धक्का लागणार नाही अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचनेत 18 पगड जाती जमातीतील जनतेला सुखसमाधानाने जगता यावे असाच विचार बाबासाहेबांनीही केला। परंतु आजचे सरकार संविधान पायदळीत उडवत आहे। त्यामुळे जातीजातीत तेढ निर्माण होत आहे। या देशात प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। एकंदरीत देशातील सध्याचे वातावरण पाहता लोकशाही वाचवण्याची नितांत गरज आहे असे विचार आंतरराष्ट्रीय कामगार नेते काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी रायगड किल्ल्यावर शिवरायांना अभिवादन केल्यानंतर व्यक्त केले। भारताची सध्याची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक परिस्थिती पाहता येथील सर्वसामान्यांना आपल्या हक्काचेच रक्षण करण्यासाठी संविधान जनतेत रुजवणे गरजेचे आहे। या विचारानेच संविधान दिनानिमित्त 25 व 26 नोव्हेंबरला शिवशंभू स्वराज्य मोहीम राबवण्यात आली। यावेळी चौदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली। तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना पाचार येथे मानवंदना देण्यात आली। बुधवार दिनांक 26 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना वारकरी व सर्व धर्मातील जनतेकडून मानवंदना देण्यात आली आणि समतेचा संदेश व शिवरायांची शपथ देण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेंद्र भगत, तृप्ती भोईर, रायगड।